अनेक लोक त्यांच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर मतदान करायला येत असतात आणि अशीच एक वडील आणि मुलाची जोडी आपल्याबरोबर आता आहे. सलील कुलकर्णी आणि शुभंकर कुलकर्णी हे दोघंही आता इथे कोथरूडमध्ये मतदान करायला आलेले आहेत आणि मला वाटतं शुभंकरचं हे पहिलंच मतदान आहे. सो त्यांच्याशी बोलूयात, त्यांच्याकडे जाणून घ्यात किती एक्सायटेड आहेस तू. मी तुझ्यापासून आज सुरू करीन कारण तुझं पहिलं मतदान आहे. किती एक्सायटेड आहेस मतदानासाठी? खूपच एक्सायटेड आहे. खूप वर्षांपासून सगळ्यांनाच घरच्यांना, आई बाबा, आत्या, आजी सगळ्यांनाच मी वोट करताना बघतोय. तर एक आधीपासूनच उत्सुकता होती की आता एक 3च वर्ष राहिली, आता 2च वर्ष राहिली. असं करत करत आता मागच्याच वर्षी मी 18 झालो. त्यामुळे आता पहिल्यांदाच वोट करण्याची खूप एक्साइटमेंट आहे. मला सांग, पहिलंच तुझं वोट आहे, अर्थात ते स्पेशल असतं आपल्या सगळ्यांच्या. आय थिंक ती अख्खी प्रोसेस आपल्या लक्षात राहते कायमच. काय विचार होता तुझ्या डोक्यात? म्हणजे आता आपल्याला माहितीये की 13ला मतदान आहे, सो त्याच्या आधीचा एक आठवडाभर तरी आपण मिनिमम एक विचार करत असतो की आपल्याला कुठल्या मुद्द्यांवरती मतदान द्यायचंय. सो असे कुठले मुद्दे होते का तुझ्या डोक्यात? मुद्दे फार मला नाही वाटत होते, पण आता मला ऍक्च्युली कळतंय की 6वी 7वीत जे मी पॉलिटिकल सायन्स वर शिकलो ते आता सगळं ते सगळे धडे सिव्हिक्सचे सगळे धडे मी ऍक्च्युली एक्झिक्युशन मध्ये आता आणतोय. आणि मी म्हणजे तेव्हा मला वाटायचं की ह्याची काय गरज असते पुढे, की लोकसभाची किती सदस्य आहेत और काय गव्हर्नमेंट कसं आपली सरकार काम करते. तर मग आता मला कळते की ऍक्च्युली आपला पण एक छोटा रोल असतो आणि तो आपण सगळ्यांनी ऍज अ सिटीजन ऑफ इंडिया आपण तो पूर्ण केला पाहिजे. मी तुझ्याकडे येईन. तुला मी अनेक वर्ष बघतोय मतदान करताना. प्रत्येक जेव्हा निवडणूक असते तू आम्हाला इथे दिसतोस. काय यावर्षीच्या निवडणुकीचं वेगळेपण तुला वाटतंय? प्रत्येक इलेक्शन स्पेशल असते, त्याला पर्याय असू शकत नाही असं मला वाटतं. की मागच्या वेळी केलं का, मग यावेळी केलं का. मला असं वाटतं की आवाहन करायला लागणं हेच खूप म्हणजे बरोबर नाही वाटत. आवाहन काय करायचं ही खूप बेसिक गोष्ट आहे. जसं शिक्षण हे बेसिक आहे, जसं जेवण हे बेसिक आहे, जसं आपण मुलांना चांगलं खायला देतो तसं हे पण संस्काराचाच भाग आहे हा, की हा आपला. आणि एक आपण जेव्हा भारत माझा देश आहे अशी जेव्हा प्रतिज्ञा म्हणतो किंवा आपण जेव्हा राष्ट्रगीत म्हणतो तेव्हा जितका तो अभिमान वाटतो तो हा अभिमानाचा पण क्षण आहे. तर मला प्रत्येकच इलेक्शन महत्वाची वाटते, मग ती नगरपालिकेची असू दे किंवा ती लोकसभेची असू दे. आपला त्याच्यात सहभाग असणं आणि आपलं जे काही म्हणणं आहे ते आपल्याला ते नुसतं सोशल मीडियावर मांडण्यापेक्षा ते तुम्हाला एक तुमची कुठल्या तरी प्रकारे मत नोंदवायला इथे तुम्हाला जागा दिली आहे तर नको तिथे नोंदवण्यापेक्षा ही ती जागा आहे जिथे तुम्ही तुमचं मत द्या. तर जसं शुभंकर म्हटलं, मला खूप छान वाटलं की हे प्रत्येकाने करायला पाहिजे. त्याच्या वयाच्या म्हणजे नुकते 18 झालेल्या असल्यापासून प्रत्येकाने ही जबाबदारी म्हणून घेतली पाहिजे. आणि मी आवाहन करतो सगळ्या पुणेकरांना जिथे जिथे आज मतदान आहे की तुम्ही मदत करा एकमेकांना. की चला ऊन आहे का, चला मी घेऊन जातो. ज्येष्ठ नागरिकांना मदत करा. मी पण माझ्या सोसायटीतल्या लोकांना घेऊन जाणार आहे जिथे जिथे जायचंय त्यांना. कारण आपण एरवी आपण गणपती उत्सवात नाही का मदत करत, तसंच हा उत्सव आहे लोकशाहीचा आणि ह्याला गणपती उत्सवासारखंच लोकांनी वंदनीय मानलं पाहिजे अशा एखाद्या उत्सवाला. त्यामुळे मला एक्साइटमेंट पण आहे, एक जबाबदारी पण असते आणि कुठेतरी तुम्हाला समाधान देणार असतं की येस आय एम अ पार्ट ऑफ दिस डेमोक्रेसी. जसं तू शुभंकरला घेऊन आलायस, मे बी तुझ्याकडनं अनेक वर्षांपासून त्याला थोडासा एक पुश असेल या गोष्टीसाठीचा. पण आपण बघतोय की तरुण पिढी ही तितकीशी वळत नाहीये किंवा मतदानाची जी टक्केवारी आहे ती आपण बघितलं की सगळ्याच फेजेसमध्ये जरा कमी आपल्याला बघायला मिळते. म्हणजे 50%, 60% इतकंच मतदान होतंय. काय आवाहन करशील तरुणांना? मी परत तुला तेच विचारेन की काय सांगशील त्यांना या निमित्ताने की कितपत गरजेचं आहे मतदान? नाही, तर तरुण पिढी मला असं वाटतं की त्यांना इतकं छान एक्सपोजर आहे. ते सोशल मीडियावर सगळं जग बघतायत, डेव्हलपमेंट बघतायत. आपल्या भारताची डेव्हलपमेंटही छान होतीये. त्याच्यात तुमचा वाटा कसा असेल? आपल्या बसून आपण की अरे रोड्स असे आहेत का, हे असं आहे का, हे असं आहे का, आपली सिस्टीम. तर तुम्ही या ना, मतदान तर करा. दॅट शुड बी द फर्स्ट स्टेप सिस्टीममध्ये जाण्याचा. आणि मग तुम्ही सिस्टीमविषयी तुम्ही वोटिंग न करता तुम्हाला तो अधिकारच राहत नाही की कशाविषयी कमेंट करा. आणि आपला भारत जर तुम्हाला परदेशातल्या देशांच्या जवळ न्यायचा असेल तर तरुणांचा सहभाग सगळीकडेच पाहिजे. जसं आता राजकारणात वाढलाय, कितीतरी तरुण उमेदवार आहेत सगळीकडे, तसंच उमेदवार असे तरुण तसे मतदारही तरुण पाहिजेत. तर सगळ्या मित्रांनो, लहानपणापासून ज्यांनी माझी
अगोबाई ढगोबाईपासून सगळी गाणी ऐकली, शुभंकरचं एकटी एकटी घाबरलीस ना ऐकलंय लहानपणापासून. त्या सगळ्या छोट्या दोस्तांना 18, 19, 20 पासून सगळ्यांना आवाहन करतो की आजचा दिवस हा सुट्टीचा नाहीये, पिकनिकला जायचा आजचा दिवस नाहीये. जो काही रांगेत उभं राहायला गेले 1 तास 1.5 तास, ही रांग आयुष्यातली एक महत्वाची रांग आहे. तुम्हाला मोठ्या मोठ्या रांगा पुढच्या आयुष्यातल्या ज्या आहेत त्या जर तुम्हाला टाळायच्या असतील तर हे महत्वाचं एक काम करा, म्हणजे आपण सिस्टीम बदलण्याच्या मध्ये आपलाही सहभाग होतो. तू एक बडिंग आर्टिस्ट आहेस. तुला काय वाटतं, म्हणजे जसं तुझा बाबा आता म्हणाला की हे तरुणांनी पण येणं तितकंच गरजेचं आहे, तुला एक पुश होता का घरून, आणि तू तुझ्या सगळ्या फेलो आर्टिस्टला काय सांगशील? नक्कीच होता पुश, कारण माझे अख्खी फॅमिली नुसतं आजकाल आपण बघतो की इंस्टाग्रामवर, फेसबुकवर सगळे सोशल मीडियावर आपली आपली मतं देत असतात की सरकारने असं केलं पाहिजे, असं का नाही करत आहे, माझ्या हातात असतं तर मी असं केलं असतं. तर ऑन सम लेवल आता आपल्या हातात आहे थोडंफार. त्यामुळे मी सगळ्यांनाच सांगेन की घरी बसून की आपलं सरकार किती वाईट आहे आणि आपलं सरकार किती चांगलं आहे हे बोलण्यापेक्षा ऍक्च्युली तुम्ही ती सरकार चूज करू शकता आता. त्यामुळे ते येऊन तुम्ही वोट करा. एक शेवटचं मग तुम्हाला सोडते. 2 ओळी जर आजच्या या दिवसासाठी, देशासाठी, जर कुठलं एखादं गाणं तुला जे वाटतं अप्रोप्रिएट आहे, तर त्या 2 ओळी फक्त आमच्यासाठी का? दोघांनी मिळून घ्यायला तरी चालणार आहे आम्हाला. छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. थँक्यू सो मच. त्यामुळे ही बाबा मुलाची जोडी खरं तर आता मतदान करायला आलेली आहे आणि ते त्यांचं मत आता नोंदवणार आहेत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह देवयानी यातलाबादकर, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.